नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। सर, बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असा आहे जे की सर TET एक्झाम होईल की CTET एक्झाम अगोदर होईल। आता तुम्ही जर पाहिलं तर एक कात्रण व्हायरल होत होतं की CTET एक्झाम फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ या 4 फॉर्ममध्ये होईल। पण विद्यार्थी मित्रांनो, त्याबद्दलचं आपण सर्व माहिती मिळवून एक अपडेट देतोय। तर पहा मित्रांनो, या वर्षीची म्हणजेच 2024 डिसेंबरला झाल्यानंतर CTET एक्झामचं कुठलंच नोटिफिकेशन आलेलं नाही। विद्यार्थी आतुरतेने वाट बघत आहेत की CTET एक्झाम जुलै महिन्यामध्ये होत असते आणि का झाली नाही याचं कारण। तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील महिन्यामध्ये म्हणजेच ऑगस्ट महिन्यामध्ये CTET या परीक्षेचं नोटिफिकेशन आलेलं असेल। कोणत्या महिन्यात? ऑगस्ट महिन्यामध्ये। पण त्या अगोदरच CTETचं नोटिफिकेशन आलेलं असेल ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर। ही एक्झाम ही डिसेंबरमध्येच होणार। पण विद्यार्थी मित्रांनो, त्या अगोदर TET एक्झाम होणार आहे, लक्षात ठेवा। कोणती एक्झाम होणार? TET एक्झाम होणार आहे आणि तिचा कालावधी आहे नोव्हेंबर किंवा ऑक्टोबर या महिन्यामध्ये। लक्षात घ्या, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ही एक्झाम, म्हणजे ऑक्टोबरमध्ये जाहिरात येईल, नोव्हेंबरमध्ये आपल्याला परीक्षा देता येणार आहे। आता नवनियुक्त सर्व विद्यार्थी याची आतुरतेने वाट पाहतात, कारण TIT एक्झामला फेस करायची पुढं म्हटल्यानंतर या परीक्षा आपल्याला कंपल्सरी पास करणं आवश्यक आहे। कारण आपल्याला व्हायचंय कुठे? 1ली ते 8वी या वर्गासाठी शिक्षक। त्याच विद्यार्थ्यांना या परीक्षेची आस लागलेली आहे आणि या परीक्षेची तयारी तुम्ही आत्तापासून केलात तरच परीक्षा पास होणार आहात। काल कोणी तर बोलून गेलं की जुने लोक मला म्हणले की PSI पेक्षा सुद्धा अवघड परीक्षा आहे, TET एक्झाम क्रॅक करणं काही सोपं आहे का? अरे, असल्या निगेटिव्ह पॉवरपासून थोडंसं दूर राहावं रे। स्टेप बाय स्टेप 3-4 महिने कंटिन्यू अभ्यास करा, तुम्हाला तुमच्या हातामध्ये CTET किंवा TETचं प्रमाणपत्र असणार आहे। तुम्ही अभ्यास कधी करता? जाहिरात आल्यानंतर। म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, आपण 100% गॅरंटीसह TET किंवा CTET परीक्षा पास करून देण्याची हमी घेतलेली आहे। तुम्ही TETची बॅच जॉईन केला तरीही तुम्हाला CTETचा म्हणजे CTET परीक्षा असंच पास करून दिली जाईल, लक्षात ठेवा। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, TET एक्झामसाठी जे विद्यार्थी तयारी करतात, TET साठी तयारी करतात, त्यांच्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्ड प्लस विद्यार्थी मित्रांनो सर्व विषयाच्या नोट्स सहित आपण या परीक्षेसाठी तयारी करून घेत आहोत। आणि जे की अगोदर CTETच्या अगोदर TET म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा ही परीक्षा होणार आहे। त्यासाठी आपण काटेकोर नियोजन केलेलं आहे। विषयानुसार शिक्षक असतील, नोट्स असतील, तसेच विद्यार्थी मित्रांनो तुमच्या टायमिंगनुसार पाहता येणार आहे। बालमानसशास्त्राचा आत्तापासून सराव करून घेतला जाणार आहे। मित्रांनो, मिळवायचेच 90 मार्क आपल्याला, आणि ते पण 150 पैकी। आतापासून जर व्यवस्थित केला तरच मिळणार आहेत, नसता नाही मिळणार। नुसताच क्लास लावला म्हणजे पास झालं नाही। क्लास सोबत तुम्हाला हजर सुद्धा राहणं गरजेचं आहे। वेळोवेळी सांगितलेल्या गोष्टी वेळेवर करणं गरजेचं आहे। नुसता क्लास लावला ना आपण आपल्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन ठेवलं म्हणजे आपण पास झालो नाही हे पण सांगतोय। म्हणजे ती क्वांटिटी भरणं आहे, सरांचा बँक बॅलन्स वाढवणं आहे। तुम्हाला त्यानुसार सराव करणं सुद्धा गरजेचं आहे। वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल, अभ्यासक्रमाची ओळख करून दिली जाईल, पेपर कसा क्रॅक करायचा याबद्दल सविस्तर चर्चा केली जाईल आणि आगामी काळामध्ये तुम्हाला या परीक्षेमध्ये पास होण्याची हमी दिली जाणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, बॅच चालू आहे, या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करा, तुम्हाला टाइम टेबल मिळेल। टाइम टेबलनुसार लेक्चर होतील आणि लेक्चर तुम्हाला रोज रेग्युलर अटेंड करावे लागणार आहे, तरच आगामी काळामध्ये तुम्ही TET किंवा TIT मध्ये चांगले गुण घेऊ शकणार आहात। थँक्यू व्हेरी मच। जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तुम्हाला CTET बद्दल जो संभ्रम होता तो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कंप्लीट केलेला आहे। CTET एक्झाम आता डायरेक्ट डिसेंबरमध्ये आहे, पुढल्या महिन्यामध्ये तिचं नोटिफिकेशन येईल ऑगस्टमध्ये। सिलेबस वगैरे सगळे येते, जाहिरात येते, त्यानंतर ते ऑफलाईन परीक्षा होणार आहे, कसं होणार आहे, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगितल्या जातात। नोटिफिकेशन आल्यानंतर लगेच अर्ज मागवले जातात। अर्ज मागवल्यानंतर लगेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सेंटर डिक्लेअर होतात। सेंटर डिक्लेअर झालं की डिसेंबरमध्ये परीक्षेचं नियोजन असतं। याबद्दल सविस्तर माहिती अजून अपडेट मिळवायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद मित्रांनो।